इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह्ज. चला आपण इथे दोघांमधला फरक जाणून घेऊया. आता इथे आपण जे म्हटलं की आता स्टॉक्स असं आपण म्हणतो किंवा आपण म्हणतो शेअर्स, ठीक आहे, किंवा आपण इथे म्हणतो इक्विटी. तर हे सगळ्या गोष्टी, या तिघी गोष्टी ज्या रिप्रेझेंट करतात हे फक्त आणि फक्त शेअर्सच रिप्रेझेंट करतात. तर इक्विटी याचा अर्थच म्हणजे आता आपण जे म्हणतोय ते शेअर्स झालं. आता आणि दुसरी जी गोष्ट आपण जो म्हणतोय तो डेरिव्हेटिव्ह. तर आता डेरिव्हेटिव्हचे टोटल दोन प्रकार पडतात. एक म्हणतात फ्युचर्स आणि दुसरा म्हणतात ऑप्शन्स. ठीक आहे. आता या फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये पण काय दोन वेगळे प्रकार पडतात. एक असतो कॉल ऑप्शन आणि दुसरा असतो पुट ऑप्शन. काय हे मी तुम्हाला एकदम साध्या पद्धतीने इथे सांगू देईन. आता समजून घ्या आपल्या अकाउंटमध्ये, ठीक आहे, आपल्या अकाउंटमध्ये टोटल 10,000 रुपये हे आहेत आत्ताच्या घडीला. आता आपल्याला 100 रुपयाचा शेअर आहे. शेअरची किंमत किती आहे? 100 रुपयाची किंमत आहे. 100 रुपयाचा एक शेअर आहे. तर आपण किती घेऊ शकतो? 10,000 रुपयांमध्ये 100 शेअर घेऊ शकतो. तर स्टॉक प्राइस काय आहे आपली? 100 रुपये. ठीक आहे. तर या प्रकारे म्हणजे आपण टोटल करू शकतो. आता फ्युचरमध्ये काय प्रकार, म्हणजे हे तर नॉर्मल गणित झालं, हे तुम्हाला कळलं की साध्या गोष्टी आहेत, हे काही मोठी गोष्ट नाही. फ्युचरमध्ये कसं असतं की आता तुम्हाला समजून घ्या, तुम्ही म्हणाल की अरे नाही आम्हाला म्हणजे 10,000 रुपये आहे, 10,000 म्हणजे 100 रुपयाचा शेअर आणि 100 शेअर आम्ही घेऊ शकतो. पण यार नाही, आम्हाला खूप जास्त एक्सपोजर घ्यायचं आहे, लिव्हरेज घ्यायचं आहे, लिव्हरेज घेऊन म्हणतात ते त्या प्रकारे करायचं आहे. तर ते करण्यासाठी तुम्हाला फ्युचरचा पण आणखी एक आधार होऊन जातो. तर इथे फ्युचरमध्ये म्हणजे याचा अर्थ काय आहे की फ्युचरमध्ये समजून घ्या प्रत्येक म्हणजे जसा शेअर आहे त्यांचा एक लॉट साईज असतो. लॉट साईज याचा अर्थ कसा की एक असं समजून घ्या की छोटा मोठा शेअर म्हणजे जसं काही आहे त्या हिशोबाने 100 रुपयाचा शेअर आहे. तर असं समजून घ्या तुम्ही इथे 100 रुपयाचं 500 शेअरचा हा लॉट साईज झाला. ठीक आहे. आता 500चा लॉट म्हणजे काय? 500 शेअर्स याला एक लॉट म्हणतात. लॉट साईज 1 लॉट. तर कुठलाही आपला जो 100 रुपयाचा शेअर होता त्याचा आपण 500 शेअरचा लॉट केला. म्हणजे आता तुम्हाला जर 500 शेअर्स जर विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला किती? 500 गुणिला 100. याचा अर्थ काय? तुम्हाला इथे 50,000 रुपये नॉर्मली द्यावे लागतील जर तुम्ही फक्त शेअर असं विकत घ्यायला गेले तर. पण फ्युचरमध्ये तसं नाही आहे. 50,000ची तुम्हाला गरज पडणार नाही. इथे तुम्हाला फक्त आणि फक्त एक अंदाजे समजून घ्या, इथे तुम्ही फक्त 20,000 जसे दिलेत म्हणजे तुम्ही फक्त 20,000 रुपयाचे मार्जिन द्यायचं. ठीक आहे. मार्जिन दिलं की तुम्हाला 500 शेअरचा एक लॉट मिळून गेला. तर आता शेअर जो आहे फ्युचरचे प्राइजेस, फ्युचरचा प्राइस कसा जातो? फ्युचरचा प्राइस हा स्टॉकच्या प्राइस प्रमाणे जातो. फ्युचर 1 रुपया म्हणजे स्टॉकचा प्राइस 1 रुपयाने वाढला तर तुमचा फ्युचरचा पण 1 रुपयाने वाढतो आणि कमी झाला तर तसाच फ्युचरचे प्राइजेस पण 1 रुपयाने कमी होतात. ते शेअर सारखेच चालतात. असंच समजून घ्या शेअर्स आणि फ्युचर्स दोघी ऑलमोस्ट सेम आहेत. जशी मुवमेंट शेअरमध्ये शेअर वरती खालती जातील तसे फ्युचरचे पण प्राइस वरती खालती येईल. फक्त फरक कसा आहे की इथे एक लॉट म्हणजे तुम्ही 500 शेअर जे घेतलेले ते तुम्ही तुकड्यांमध्ये न विकता फक्त एक जसा वरती जाईल आणि खालती होईल तसाच होईल. आता समजून घ्या 5 रुपयांनी शेअर वरती खालती गेला, 5 रुपयांनी जर वाढला तर इथे तुम्हाला 2500 रुपयांचा फायदा दिसेल. 5 रुपयांनी कमी झाला तर तुम्हाला वजा 2500 दिसतील. तर या प्रकारे कमी जास्त होतील. तर फ्युचर याचा अर्थ असा आहे. आता मार्जिन किती? 20,000च्या मार्जिनवर तुम्हाला एक्सपोजर करता येतो. तुम्ही आज घेतला तर तुम्ही खूप म्हणजे मल्टिपल डेज इथे होल्ड करू शकतात. तुम्ही याला विकू पण शकतात. म्हणजे फ्युचरचे हे काहीतरी फायदे. पण अगेन जसं मी तुम्हाला बोललो इथे लिव्हरेजचा प्रकार पण येतो. इथे तुमचं एक्सपोजर खूप मोठं आहे. अकाउंट साईज तुमच्या छोट्या असतात. तर चांगले लोक फ्युचर्समध्ये म्हणजे असा घोळ होतो जेव्हा नुकसान होतं ना, म्हणजे फायदा होतो मोठा होतो पण नुकसान होतो तेव्हा आणखी मोठा होतो. त्याच्यामुळे जे छोटेवाले रिटेल आपले जे ट्रेडर लोक आहेत ते लवकर उडून जातात. तर तुम्ही ही चूक करायची नाही. फ्युचर्समध्ये हात टाकायचं अजिबात नाही. तर एक गोष्ट ही लक्षात तुम्हाला घ्यायची. आता चला आपण ऑप्शनवर बोलूया. तर ऑप्शनमध्ये दोन प्रकार आहे, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. कॉल ऑप्शन याचा अर्थ काय? तुम्ही विकत घेता, कॉल ऑप्शन विकत घेतला याचा अर्थ तुम्ही म्हणतात काहीतरी म्हणजे छोटूशे पैसे देतात, 2,000 5,000 10,000 असं म्हणतात आणि म्हणतात की तो जो शेअर प्राइस आहे तो वरती जाईल. जर तो वरती गेला, तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला चांगले पैसे मिळतात आणि नाही गेला तर तुम्ही जितके पैसे दिलेत तेवढंच फक्त तुमचं नुकसान होतं मॅक्झिमम थेरॉटिकली. ठीक आहे. आणि पुट ऑप्शनमध्ये जसं आता आपण पाहिलं की जर खालती आला शेअर प्राइस तर इथे तुम्हाला जो आहे म्हणजे जसं तुम्ही थोडेसे पैसे द्याल, तुम्ही म्हणाल शेअर खालती आला
तर तुम्हाला चांगला मोठा फायदा होईल, आणि जर नुकसान झालं, तसं नाही झालं तर तुमचं एक लिमिटेड लॉस होईल. आता मी याच्यावरती खूप वेळ बोलू शकतो, मला हा सेगमेंट जास्त वाढवायचा नाही, पण अगदी साध्या आणि एकदम सोप्या पद्धतीत सांगतो. तुम्ही आता सुरुवात करत असाल, तो हा जर डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आहे, याला सरळ नाही म्हणायचं. आपल्याला याच्यात पडायचं नाही. कोणी कितीही सांगितलं, कोणी कितीही कोणाचा नफा दाखवला की आम्ही 5 रुपये लावले, आमचे 20 झालेत, किंवा आम्ही फ्युचरमध्ये घेतलेला आणि आम्हाला खूप मोठा फायदा झाला, आमचे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असं तसं काहीही सांगितलं नाही. बिलीव्ह मी, छोट्या टाईम पिरियडसाठी तुम्हाला प्लस मायनस दिसेल, पण अल्टिमेटली तुम्ही नुकसान करणार आहे आणि सगळं तुमचं अकाउंट वाईप आउट होऊन जाईल. आणि म्हणजे मिळणार तर काहीच नाही, आणखी लागलं तर जेवढे पैसे लावले त्याच्याहून जास्त तुम्हाला देणं पण येऊ शकतं. तर याच्यामुळे चांगले जे छोटे रिटेल क्लायंट्स मी पाहिले, लोकांनी खूप चांगले चांगले शेअर्समध्ये इतके चांगले रिटर्न्स कमवले, आणि फ्युचर अँड ऑप्शनमध्ये कॉन्फिडन्स आला आणि फ्युचर ऑप्शनमध्ये गेले, तिथे त्यांचा सगळा सत्यानाश झालेला. तर याच्यामुळे या सेगमेंटला प्रत्येकाने सरळ सरळ नाही सांगायचं.